ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। सध्या राजकारणाच्या पटलावरती अनेक ठाकरे गटाचे खासदार फुटले अशी बातमी होती। ऑपरेशन टायगर, एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्याची बातमी होती, पण आज अचानक समजलं ठाकरेंचे खासदार भारी ठरलेत। एकनाथ शिंदेचं टायगर ऑपरेशन फेल ठरलंय। याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली आहे। गेले 1.5 वर्षापासून ज्या टायगर ऑपरेशनची चर्चा होती, अखेर ते टायगर ऑपरेशन एकनाथ शिंदेंनी पुरेपूर सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी गणित फिसकटलं आणि गणित फिसकटल्यानंतर जे टायगर ऑपरेशन आहे ते फेल झाले एकनाथ शिंदेंचं। ठाकरेंनी वेगळाच गेम केलाय। नेमका काय गेम केला आहे आपण या बातमीत पाहणार आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेला गळाला लागले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी ठाकरेंना बाय बाय करत शिंदेसोबत आगेकूच झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये। मात्र दिल्लीतील या राजकीय भूकंपापूर्वी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशनला अखेर दिल्लीतनच ब्रेक लागलाय। पाहूया नेमकं घडलंय काय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचे उद्या होणारे भवितव्य निश्चित होणार आहे। शिवसेना युबीटी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या व्हीप नंतर जर हे खासदार उपस्थित राहिले नाही तर काय कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। सोबत अजूनही अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय राऊत हे बंडखोर खासदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। पक्ष सोडून जाणाऱ्या निवडक खासदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी देखील चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। खासदार संजय दिना पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सह्या पत्रावर न आल्यानं ऑपरेशन थांबल्याची चर्चा सुरू आहे। संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे दोन्ही मतदारसंघ भाजपाचे असल्यानं 2029 ला दोघांचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांना भाजपकडून नेत्याकडून शब्द हवाय, तर दुसरीकडे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या नेत्यांची भाजपाचा संवाद सुरू असल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केलाय। ओमराजे निंबाळकर यांनी आपण सध्या पुण्यात असून 20 तारखेच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय। निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितले। मुलाची तब्येत बरी नसल्यानं मी पुण्यातच आहे असंही त्यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास काय करायचं या संदर्भात कायदेशीर सल्ला घेतलाय। त्यानुसार फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याची तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे उद्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांना व्हीप पाठवण्यात आलाय। जे खासदार बैठकीला गैरहजर राहतील त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच एकनाथ शिंदेचं टायगर ऑपरेशन ला ब्रेक लागलाय का, ते फेल गेलंय का? ठाकरे गट एकूणच ठाकरे या ठिकाणी खासदारांना रोखण्यात यशस्वी झाले आहेत का, या संपूर्ण बातमीचा आढावा घेऊन मी उद्या तुमच्या समोर येणार आहे। तोपर्यंत पाहत रहा तिचा जागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी पवार। पाहत रहा तिचा जागर न्यूज। नमस्ते। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।